श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असणारच, कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे. काहीतरी पॉझिटिव्ह तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये घडत असेल, त्यामुळे तुम्ही आता पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी किंवा रोजच्या रोज माझे व्हिडिओ येण्यासाठी खूप वाट बघत असतात, जेणेकरून लवकरात लवकर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जावावी. श्री स्वामी समर्थ. आता आपण एक एनर्जी चेक करणार आहे लव्ह रिलेशनसाठी, कारण खूप दिवस झालं लव्ह रिलेशनवरती आपण रिडिंग घेतलीच नाही आहे. जेणेकरून आपल्या काही गोष्टी वार्षिक भविष्यवाणी किंवा महिन्याची भविष्यवाणी किंवा अजून काही अशा थीम आहेत त्याच्यावरती रीडिंग सुरू आहे. पण लव्ह रिलेशनसाठी खूप जणांचे मेसेज यायला लागलेले आहेत पर्सनलमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती, की ताई लव्ह रिलेशनसाठी काहीतरी नवीन घेऊन या, जेणेकरून आम्हाला आमची एनर्जी कळेल की आत्ता काय चाललेलं आहे. लव्ह रिलेशन आत्ता कुठं, म्हणजे तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहे लव्ह रिलेशनच्या थ्रू. फक्त आपण लव्ह रिलेशनसाठी बघणार आहे. पण मग मग ते कोणतंही असू शकतं. लव्ह एक्स्ट्रा मॅरेज अफेअर असू शकतं किंवा लव्ह रिलेशन असू शकतं किंवा मॅरिड कपल जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असू शकतं. आपण त्यांची एनर्जी चेक करणार आहोत की त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे. लव्ह रिलेशनमध्ये आता काय सिच्युएशन आहे. श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनमध्ये काय सिच्युएशन सुरू आहे. लव्ह रिलेशनमध्ये काय सिच्युएशन सुरू आहे. लव्ह रिलेशनमध्ये काय सिच्युएशन सुरू आहे. ओके. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनसाठी मी आता रीडिंग करत आहे. मला खूप खूप एनर्जी द्या, जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना काहीतरी ठोस असं कळेल की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे त्यांना समजून जाईल. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळून जाईल की हे का घडतंय आणि कशासाठी घडतंय, हे त्यांना नक्की कारण जे काय आहे ते समजून जाईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आई जाणायच्या नावानं चांगलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं, बाळमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. अच्छा, टावर मुवमेंट तर आलेलंच आहे. फर्स्ट टाइम विलन सुद्धा कोणतर आहे तुमच्या लाईफमध्ये. विलन आहे, थर्ड पार्टी आहे. विलन आहे, थर्ड पार्टी आहे. ओके, चला. विलन आहे, थर्ड पार्टी आहे. प्रामाणिक कष्ट सुद्धा आहे त्या लव्ह रिलेशनवरती तुमचं, पण जसं हवं तसं कार्य होत नाहीये, सिद्ध काही होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पत्रिका सुद्धा काढून देते. पत्रिका जर हवी असेल काढून, किंवा महिन्याचे काही एनर्जी तुमच्या तारीखवरून, बर्थ डेटवरून तुमची जर महिन्याची एनर्जी जर चेक करायची असेल, भविष्य म्हणजे हे टॅरो रीडिंग वेगळं, म्हणजे पत्रिका वगैरे जे आपण बघतो त्याच्यासाठी तुम्हाला जर माझ्याकडे महिन्याची किंवा वर्षाची रीडिंग तुमच्या पत्रिकेवरून किंवा जन्मतारखेवरून जर बघायची असेल तर माझ्याकडे देऊ शकता. मी ते काढून देते तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. वर्षाची सुद्धा एकदम मी देऊ शकते, महिन्याची एकदम देऊ शकते, एकाच वेळी देऊ शकते, फक्त जन्मतारखेवरून. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. खूप निगेटिव्ह शक्ती आहे, कारण लाईफमध्ये लव्ह रिलेशन सक्सेस म्हणजे टप्प्यापर्यंत असा विश्वासघात असं दिसतं आहे जास्त, जेणेकरून तुम्हाला त्रास होतो आहे त्याच्यामुळे. हे बघा, सतत वाद विवाद भांडण, असं वाटतंय की हे टाइमलेस आहे, की थर्ड पार्टी सिच्युएशन कधी चांगलं असतं कधी बिघडलेलं असतं. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे कधी सेलिब्रेशन वाटतं की बाबा आता हा काही व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाहीये, इतका विश्वास ठाम होतो. पण परत असं काहीतरी होतं आणि थर्ड पार्टी सिच्युएशन आहे का मध्ये, किंवा काय झालेलं असावं का, अशा काही गोष्टींचा त्रास होतो, मनस्ताप होतो त्या गोष्टींचा तुम्हाला. बॉटम मध्ये आहे लव्ह रिलेशन, म्हटलं तर 2 ऑफ कप्स, प्रेमानं भरलेला कप आहे दोघांच्या मध्ये. पण हे सगळ्या सिच्युएशन ज्या आहेत त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक ग्रह निर्माण झालेले आहेत वेगळे, जेणेकरून तुमच्यामध्ये प्रेम संबंध कमी झालेले आहेत. त्याच्यासाठी आता मी सांगते तुम्हाला काय काय. टावर मुवमेंट तर फर्स्ट टाइमच कार्ड आलेला आहे. टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आहे, सुरू आहे, पास्टमध्ये घडलेले सुद्धा आहे. जवळजवळ 16 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 6 वर्ष
7 वर्ष ही एनर्जी आहे टॉवर मुव्हमेंटची. आणि आता या 2 वर्षात सुद्धा टॉवर मुव्हमेंट आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि हे डेव्हिल आहे कोणतरी व्यक्ती, जो तुमचे डेव्हिलचे म्हणजे तुमच्या एनर्जीमध्ये हे सतत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्हाला कमीपणा देण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा तुमच्या इच्छा, अपेक्षा कमी राहाव्यात, तुमचा अपमान व्हावा, तुम्हाला त्रास व्हावा, अशा काही गोष्टी करत आहेत. तुमच्या पार्टनर आणि तुमच्यामध्ये ही गोष्ट असू शकते. एकतरी थर्ड पार्टी म्हणजे असं नाही की थर्ड पार्टी म्हणजे कोणतं रिलेशन असावं. थर्ड पार्टी म्हणजे तुमच्या दोघांमध्ये तिसऱ्या कोणाची तरी इंटरेस्ट आहे, जे की तुमच्या सासरकडचे असावे, माहेरकडचे असावे, किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणीतरी असावे, जेणेकरून तुमच्यामध्ये हा त्रास सुरू झालेला आहे. लव्ह रिलेशनचं बघायला गेलं तर ज्यांचं लव्ह रिलेशन आहे, मॅरिड वगैरे काही नाही आहे, फक्त लव्ह रिलेशन आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा हा डेव्हिल कोणतरी आहे, जेणेकरून तुमच्या दोघांमधल्या नात्याला विश्वास कमी कुठेतरी बसतो आहे. तो विश्वास कमी होत चाललेला आहे, जेणेकरून दोघात एकमत होत नाहीये, विश्वास एकमत दोघांचा ठाम राहत नाही एकमेकांवरती. तो सुद्धा प्रॉब्लेम सुरू आहे. कोणतं कोणाला तरी थर्ड पार्टी अशी आहे की प्रपोज करण्याचा प्रयत्न करते, तिसऱ्याशी डील करण्याचा प्रयत्न करते. अनैतिक संबंधामध्ये असं सुद्धा दिसतंय की पार्टनर लग्न झालेलं आहे, पण एक्स्ट्रा मॅरिड अफेअर सुरू आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिड अफेअरमध्ये जेंट्स एनर्जी जास्त दिसत आहे आणि लेडीजचे पण दिसत आहे. कोणीतरी एक्स्ट्रा मॅरिड अफेअर केलेला आहे आणि त्यामधून तुमच्यात वादविवाद सुरू आहे, भांडणतंटा सुरू आहे, एकमेकाचे मतभेद सुरू आहेत, जेणेकरून कुणाचं कुणाला पटत नाहीये, काय ताळमेळ व्यवस्थित राहत नाहीये, विश्वास एकतरी अजिबात नाहीये, की जेणेकरून हा व्यक्ती कुठं गेलेला असावा, तुमचा पार्टनर जरी कुठं गेलेला असावा, तुमच्याकडून लांब असावा, फोनवरती सतत बिझी असावा, तर तुम्हाला ही शंका आहे की कन्फर्म की तुमचा पार्टनर कुठंतरी बिझी असावा. ह्या गोष्टीची शंका तुमच्या मनात सतत आहे. द्विधा मनस्थिती आहे, सध्या खरं आहे की खोटं आहे, खरं आहे की खोटं आहे, ह्यातून काय निर्णय घ्यावा, हे योग्य आहे की अयोग्य आहे, अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये आता सुरू आहेत. पण ते सत्य आहे की नाही हे तुम्हाला अजून म्हणजे ते शोधणं इतकं म्हणजे तुम्हाला शोधावे की नको, म्हणजे मी करू का नको ते, किंवा त्यामध्ये इंटरेस्ट घेऊ का नको, की जेणेकरून माझ्या पार्टनर कुठेतरी मला फसवत आहे, हे मी शोध घेतला पाहिजे का, कारण मला जी शंका आहे ती योग्य आहे का, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनामध्ये बॅलन्स क्रिएट होत नाहीये. ते समोर जाऊन मी बोलावं की नको, ह्या सगळ्या गोष्टी, आणि भांडत म्हणजे किरकोळ गोष्टीवरून वाद होतोय तुमचा, पण त्यामध्ये असं नाही की ह्याचं कारण वेगळं आहे, थर्ड पार्टी आहे, त्यामुळे किरकोळ दुसऱ्या गोष्टी वाद जरी होत असले तर त्याचं कारण वेगळं आहे. ते तुम्हाला पण माहीत आहे आणि तुमच्या पार्टनरला पण माहीत आहे, पण त्याचं नाव घेऊन तुम्ही वाद घालत नाहीये, वेगळ्याच कारणावरनं वाद होतोय. पण मनामध्ये फिलिंग त्याच आहेत दोघांच्याही, की थर्ड पार्टीमुळे आपल्यामध्ये वाद होतो आहे आणि त्याचं सिच्युएशन आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्याची एंट्री आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली आहे. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. याचा शोध घेण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करत आहे, की हे नेमकं घडतंय कसं, हे खरं आहे की खोटं आहे, हे सुद्धा तितकं सत्य आहे, की तुम्ही अजून शोध घेताय. पण हे अजून तुम्हाला असं वाटत नाही, की नाराज आहे तुम्ही खूप, म्हणजे अ, नको वाटतंय, की आपण जर यामध्ये जर खरं खोटं शोधलं तर परत आणि आपल्याला त्रास होईल. म्हणून तिथपर्यंत पोहोचायची सुद्धा तुम्हाला भीती आहे, की नको आपल्याला, आपण तिथपर्यंत जायला नको. जर हे खरंच असलं, 100% मनाला खात्री आहे, की ते खरंच असणार आहे आणि मी तिथवर गेलो किंवा ते खरं शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते खरं निघालं तर खूप खूप त्रास होणार आहे. परत एकदा जसं चाललंय तसं चालू दे, असं होतंय. पण भांडण हे व्हायचं काही थांबत नाहीये. वादविवाद जास्त दिसतोय घरामध्ये. कारण घरामध्ये असू दे, लव्ह रिलेशन असू दे, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर असू दे, ह्यामुळे तर तुमच्यामध्ये वाद हा नक्की आहे, हे तर स्पष्ट आहे. पण दोघांचं प्रेम खूप आहे एकमेकांवरती, तितकंच हे सत्य आहे. पण कसं झालेलं आहे, इतर लोकं जे आहेत ते एक निगेटिव्ह एनर्जीचा असं शिडकारा उडलेला आहे त्यावरती, प्रेमावरती तुमच्या. कुठेतरी ते कमी झालेलं प्रेम आहे. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो आहे. प्रेम कुठेतरी थांबलंय, कुठेतरी संपलंय, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडत आहेत. त्यामुळे तसं सगळं असं वेगळं घडत आहे. अजून कुणाकुणाचं असं आहे, की एक्स्ट्रा मॅरिड अफेअर नाहीये, किंवा लव्ह रिलेशनमधून कुठेतरी लग्न जमताना दिसतं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित होताना दिसत आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या क्लिअर आहेत, व्यवस्थित आहेत. तर कृष्णांच्या डेकमधून मी बघणार आहे, की त्यांचं काय मत आहे. कवड्यांवरती सुद्धा बघणार आहे मी, त्या त्या देवीची एनर्जी काय सांगते आहे. कारण देवीची एनर्जी खूप महत्त्वाची आहे, ती पॉझिटिव्ह असते खूप. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री कृष्ण आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णांकडून काय संदेश आहे. ओके, श्रीकृष्णांचंच कार्ड आलेलं आहे. द एम्परर. विष्णू, संयम ठेवायचा आहे,
उत्तम आरोग्य, इतरांना सहकार्य करणे, अ, उपाय शोधणे, अशा काही गोष्टी आहेत. तर तुम्हाला श्रीकृष्णांकडून सांगणं आहे, की थोडं धैर्य घ्यायचं आहे. बघू शकता, विष्णूंचा अवतार आहे. श्रीकृष्ण सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की तुम्हाला बॅलन्स क्रिएट करायचा आहे, संयम ठेवायचा आहे. उत्तम आरोग्य, इतरांना सहकार्य करणे, उपाय शोधणे, ह्या सगळ्या जर गोष्टी जर तुम्ही क्रिएट केल्या, हे कृष्ण आणि सांगणं आहे त्यांचं, की असं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. अति राग, अति तिरस्कार करायचा नाहीये, जेणेकरून आपल्या स्वतःला सुद्धा त्रास व्हायचा नाहीये. संयम घ्यायचा आहे. ह्या गोष्टींवरती सगळ्या सिच्युएशन नक्कीच निघतं, सोल्युशन नक्कीच निघतं. असं नाही की भांडलं म्हणजे सगळं हे झालं. हे नातं सगळं विस्कटण्याची वेळ असते राग करण्याने. त्यामुळे संयम ठेवा. संयमाने कोणत्याही गोष्टी सेल सेल अ, अ, संयमाने कोणत्याही गोष्टी अ, सोडवून घ्या, असा त्याचा अर्थ आहे. उत्तम आरोग्य, इतरांना सहकार्य करणे, दुसऱ्यांना सुद्धा मदत करणे, स्वतःची मनस्थिती शांत ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी या वेळेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहेत. आणि उपाय शोधा. यावरती उपाय काय आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये, जेणेकरून तुमचं नातं बिघडणार नाहीये. कारण ऑलरेडी नात्यामध्ये जर बघायला गेले तर खूप प्रेम, खूप मनापासून प्रेम आहे, खूप छान प्रेम आहे. खरं म्हणजे रिअल लव्ह असतं, ते रिअल लव्ह आहे. पण तुम्हाला थोडंसं यामध्ये मला वाटतंय की तुम्ही यातून काहीतरी असा ज्या गोष्टी तुम्हाला आता मी सांगितलेल्या आहेत, की या डेकमधून श्रीकृष्ण श्री कान्हा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की संयम ठेवायचा आहे. संयम ठेवायचा आहे, यातून काहीतरी शिकायचं, म्हणजे काहीतरी शोधायचं आहे, खरं किंवा खोटं, काय होत आहे, काय किंवा होत नाहीये. ह्या सगळ्यांमधून हे सगळं व्यवस्थित सेटआउट करायचं आहे. किती दिवस तुमची ही एनर्जी राहील, किती दिवस ही एनर्जी आहे तुमची, किती दिवसांपर्यंत ही एनर्जी राहील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 2 कार्ड पडलेले आहेत, पण अजून मी कार्ड शफल केलेले नाहीये. माझी इच्छा नाहीये ते घ्यायची, त्यामुळे नको ते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जे टाइम पिरियड चाललेला आहे ते कधी थांबेल, किती दिवसात थांबेल, प्लीज मला गायडन्स द्या, जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक. यस, बघा हे पण तेच सांगत आहे, तुम्ही पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. अजून एकदा, बाय टू टाईम युअर रिलीज, म्हणजे जेव्हा विश्वास होईल तेव्हाच तुमचं काम होण्याची शक्यता आहे. विश्वास पाहिजे तुमचा सगळ्या गोष्टींवर, की हे जे घडतंय ते खरंच निगेटिव्ह आहे का, किंवा निगेटिव्ह जरी नसेल तर आपल्या पार्टनर यातून बाहेर कसा पडेल, आपण त्याला आपल्याकडे कसा खेचून घेईल, किंवा हे विश्वासाचं काम आहे. जेणेकरून विश्वास जितका बळकट होईल तुमचा आणि पार्टनरचा, तेवढंच हे नातं पुढं ग्रोथ करणार आहे. जर वाद घालत बसलं किंवा वाद करत बसलं तर हे नातं खूप अजून चिघळत जाणार आहे, अजून लांब होत जाणार आहे, तुमच्या दोघांमध्ये अजून दुरावा येत जाणार आहे. त्यामुळे याच्यावरती फोकस अशा दृष्टीने करायचा आहे, की वाद झाला नाही पाहिजे आणि आपला पार्टनर आपल्याशी कनेक्ट राहायला पाहिजे. थर्ड पार्टी रिलेशन आहे ते याच्या आपल्या पार्टनरपासून लांब गेलं पाहिजे. ह्या जास्त उपाय आपण करायचा आहे. हेच तुम्हाला टिप्स फॉलो करायच्या आहेत. अजून मी कोडांवरती सांगते तुम्हाला काय आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आई जानाईच्या नावाने चांगलं, तुळजाभवानीच्या नावाने चांगलं, रेणुकाच्या नावाने चांगलं. श्री मला व्यवस्थित कळून द्या, की माझे व्ह्यूअर्स आहे त्यांच्या आयुष्यात उजवा कौल आला पाहिजे. सगळ्या गोष्टीत हे लव्ह रिलेशन थ्रू जे चाललेलं आहे त्याला उजवा कौल आला पाहिजे. नाही, बहुतेक पडलेलं नाही, खाली इथंच आहे. 1 2 3 4 5 6. नाही, खाली नाही पडलेलं. मला वाटलं तसं खाली पडलंय, पण नाही पडलेलं. नाही, इथंच आहे. 6. 1 2 3 नाही, 1 2 3 4 5 6 7 8. 8 8 8 8. जरा प्रॉब्लेम दिसतोय देवीकडून, जरा प्रॉब्लेम दिसतोय. 8 म्हणजे 8 नाही यायला पाहिजे होतं. आडफाटा दिसतोय. ह्या कार्याला आडफाटा दिसतोय. का आडफाटा आला? काय आहे देवीचं सांगणं, काय आहे? आई रेणुका देवीचं, श्री स्वामी समर्थ, जानाई देवीचं, तुळजाभवानी मातेचं काय सांगणं आहे, काय सांगणं आहे?
असं एक नातं येऊन म्हणजे तुमच्यामध्ये असं एक नातं एक वेळ अशी निर्माण झालेली आहे, की आता बॅलन्स चुकलेला आहे. आता पूर्ण दोघं वेगळे होणार आहे, अशी काही सिच्युएशन तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि तंत्रक्रिया वगैरे ह्यात सुद्धा इन्व्हॉल्व आहे. परिस्थिती खूपच नाजूक आहे. सगळा आडाफाटा दिसतोय यामध्ये. म्हणून 8चा कौल आलेला आहे. देवीचं सांगणं आहे. थोडा आडाफाटा आहे. तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. आणि यात विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वासानं तुम्हाला हे जिंकता येईल. कारण खूपच शेवटच्या टप्प्याला नातं जाऊन पोहोचलेलं आहे. खूप आडापाटा आहे. कारण हे नातं परत रियुनियन होणं शक्यता जरा कमी आहे. असं देवीचं सांगणं आहे. कवड्यांवरती जे बघितलं त्याच्यावरती असं सांगणं आहे, की हे नातं पुढं जर तुम्हाला रिकव्हर करायचं असेल, पुढं ग्रोथ करायचं असेल, तर त्याच्यासाठी अजून प्रयत्न केले पाहिजेत. निगेटिव्ह शक्तीचा थोडा प्रभाव आहे आणि हे नातं अशा ठिकाणी जाऊन पोहोचलेलं आहे, जिथं आता परत येणं किंवा त्या व्यक्तीला आणि तुम्ही एकत्र रियुनियन करणं पॉसिबल नाहीये. अशा ठिकाणी ते नातं जाऊन पोहोचलेलं आहे. आणि त्यामध्ये असं आता आता सिच्युएशन अशी आहे, की तुम्हाला त्यामध्ये कोण साथ देण्यासारखी तयार नाहीये. तुम्ही एकटे पडलेले आहात. हे पण तितकंच खरं आहे. सगळं सत्य कळालेलं आहे. पण यामध्ये उजवा कौल द्यावा. जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना काहीतरी अशा अपेक्षा राहतील, ह्यातून ते सुटतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 सुटेल हे कोडं. पण तुम्हाला आधी सांगण्यात आलेलं आहे, की हे आधीचं जे सांगितलंय तुम्हाला 8चा कौल आहे तो त्रासाचा आहे. म्हणजे अशा टप्प्यावर जाऊन पोहोचलेला आहे, जिथून तुम्ही मागे येणार नाहीये. पण जर अजून प्रयत्न जर केला, तर हे यश मिळताना दिसतंय. 9चा कौल दिलेला आहे, उजवा आहे. त्यामुळे होईल. पण हे परिस्थिती काय आता अशी अशी आहे, ते आधी तुम्हाला देवीने सांगितलेलं आहे, की परिस्थिती आता अशी आहे. तुम्हाला हे पहिला फॉलो करायचं आहे, जेणेकरून राक्षसी वृत्ती जी आहे तुमची ती थांबवायची आहे आता. कुठेतरी प्रेम, माया तुम्ही असू दे, तुमचे पार्टनर असू दे, दोघांनी सुद्धा एकमेकांची प्रेमाची भावना थोडीफार दाखवली पाहिजे. तर कुठेतरी हे रियुनियन होताना दिसेल. नाहीतर हे रियुनियन होणार नाही. आधीच तुम्हाला देवीचा कौल सांगितलेला आहे मी, की देवीचा उजवा कौल पहिला डावा आलेला आहे, कारण आडफाटा खूप आहे. दुसरा 9 कवड्यांचा दिलेला आहे, तो सुद्धा चांगला आहे. पण इतका म्हणावा इतका 7 कवड्यांचा आणि 5 कवड्यांचा जो असतो, तो खूपच म्हणजे 100% खात्रीचा असतो, की ही रियुनियन होईल. पण अजूनही 9 आहे, त्यामुळे थोडंसं अजून तुम्हाला यातून सावरण्याची समोरच्या पार्टनरला तुम्हाला व्यवस्थित एकमेकांचा विश्वास जिंकणं हे खूप गरजेचे आहे. तर चला आपण पुढच्या रीडिंगमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आणि रीडिंग कशी वाटली हे मला सांगायला प्लीज विसरू नका, जेणेकरून तुम्ही जेवढं मला सपोर्ट देतात, जितकं मला मेसेज करून सांगता, तितकंच मला प्रोत्साहन मिळतं, की हो बाबा आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना हे आपल्यापर्यंत काहीतरी असे पॉझिटिव्ह गोष्ट समजलेली असावी, जेणेकरून ते आपल्याला इतकं सपोर्ट देतात. मलाही प्रोत्साहन येतं, की अजून काहीतरी तुम्हाला माझ्याकडून एनर्जी तुम्हाला द्यावी, तुम्हाला काहीतरी सांगावं, तुमच्या आयुष्यातली कोळी सुटावीत, तुम्हाला एक चांगला मार्ग मिळावा, अशा मलाही वाटत असतं. शेवटी मी ही स्वामी सेवेकरी आहे. तुमची सेवा करणं, तुमचे काही प्रश्न सोडवणं ह्यातच माझं कार्य आहे. जर तुमची कोळी सुटली तर तो आशीर्वाद चांगला मला लागेल. स्वामींची इच्छा असेल तर ते सुद्धा होईल. तुम्हाला जर ही एनर्जी मॅच झाली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब देखील करा आणि शेअर देखील करा. जर कोणाला गरज असेल, कोणाच्या आयुष्यात जर हे प्रॉब्लेम सुरू असतील तर नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. आणि एकमेकांची मदत करणे ही पण एक स्वामी सेवाच आहे. त्यामुळे तुमच्याही काहीतरी आयुष्यात चांगलं घडेल, जेणेकरून दुसऱ्याचं चांगलं केलं की आपलं चांगलं होत असतं. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या बघूयात नवीन आणि स्पेशल काय तुम्हाला मी देईल, कारण तुम्ही जितकं मला कमेंट करून सांगाल, की ताई आज मला हे बघायचं आहे, उद्या ते बघायचं आहे, जितके कमेंट्स जास्त येईल एखाद्या विषयावरती, 2, 3, 4 कमेंट एकाच विषयावरती असेल तर नक्की मी तो व्हिडिओ पोस्ट करीन. म्हणून मी सांगते आहे, कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मनातल्या काही शंका असतील तर त्या लिहायला किंवा मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ.